अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या निकालावर काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी प्रतिक्रिया देत जनतेनं दिलेला कौल आम्ही पूर्णपणे स्वीकारला असल्याचं स्पष्ट केलं। अमरावती महापालिकेत काँग्रेसला 15 जागा मिळाल्या असून हा निकाल जनतेच्या विश्वासाचं आणि भूमिकेचं प्रतिबिंब असल्याचं वानखडे म्हणाले। भाजपला 2017च्या निवडणुकीत 45 जागा मिळाल्या होत्या, मात्र यावेळी भाजपचा आकडा थेट 25वर घसरला आहे। या उलट मागील निवडणूक आणि सध्याची निवडणूक पाहता काँग्रेसचा जागांचा आकडा कायम असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। काँग्रेसला यावेळी चांगली मतसंख्या मिळाली असून अनेक उमेदवार अत्यंत थोड्या मतांनी पराभूत झाले। ही बाब पक्षासाठी महत्त्वाची असल्याचंही वानखडे म्हणाले। जनतेने दिलेला कौल आम्ही पूर्णपणे मान्य केला असून लोकशाहीच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो असं त्यांनी सांगितलं। दरम्यान आमदार रवी राणा यांच्या वक्तव्यांवर बोलताना खासदार बळवंत वानखडे यांनी तीव्र शब्दात टीका केली। कोण भाजपात येणार यावर बोलण्यापेक्षा कोण युवा स्वाभिमान पक्षात येणार आहे याबाबत रवी राणा यांनी बोलायला हवं असं ते म्हणाले। रवी राणा यांना स्वतःचा स्वाभिमान पक्ष असताना त्यांनी भाजपची भाषा बोलणं हे समजण्यापलीकडचं असल्याचा टोला त्यांनी लगावला। रवी राणा यांनी भाजपची काळजी करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची काळजी करावी असा सल्लाही वानखडे यांनी दिला। सध्याचं संपूर्ण राजकीय गणित न समजण्यासारखं असून रवी राणा आता त्यांच्या पत्नी माजी खासदार नवनीत राणा यांच्या भाजप पक्षाची जास्त काळजी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला। यामुळे रवी राणा भाजपात लोकांना निमंत्रण देताना दिसत असल्याची टीकाही बळवंत वानखडे यांनी केली। निश्चितच हा जनतेचा कौल आहे, तो मान्य केलाच पाहिजे। परंतु तुम्ही ज्याचा उल्लेख केला की काँग्रेसला 15 मिळाले आणि भाजपला 25 मिळाले, मला तुम्हाला आठवण करून द्यायचे आहे की भाजपला मागच्या काळात 45 सीट्स मिळाल्या होत्या आणि काँग्रेसला 15 मिळाल्या होत्या। तर आजही आमचा आकडा कायम आहे जे काही आहे। परंतु ही मी सांगू इच्छितो की प्रत्येक ठिकाणी काँग्रेसचं चांगलं प्रदर्शन राहिलं, प्रत्येक प्रभागात चांगले मतं मिळाले, उमेदवार हे थोड्या फरकानं हारलेत, ही तेवढंच मान्य करावं लागेल। पण शेवटी विजय हा विजय असते। म्हणून मी एकच म्हणेल की आम्ही जो जनतेनं कौल दिला तो जनतेचा कौल आम्ही मान्य केला। पक्ष हा स्वाभिमान पक्ष हा त्यांचा पक्ष आहे, पण हे दुसऱ्याच्या पक्षात हे येतील ते येतील, मला हे समजत नाही की यांचा पक्ष स्वतःच्या पक्षाची काळजी करा की भाजपाची काळजी करा, हे यातलं गणित मला समजलं नाही। कदाचित ते असंही असू शकते की पत्नीच्या पक्षाची ते आता जास्ती काळजी करायला लागले स्वतःच्या पक्षाची सोडून, म्हणून भाजपात लोकांना ते लोकांना जास्त निमंत्रण देत आहेत।